नमस्कार मित्रांनो, मी माहिती अधिकार कार्यकर्ता लालेंद्र कुंभलवार या व्हिडिओद्वारे जनतेला व विशेष करून आदिवासी समुदायातील लोकांना कळवू इच्छितो की माझ्याकडे सीतासावंगी या गावातील भूमीचे काही आदिवासी मालक माझ्याकडे मागील 8 वर्षापासून येतात व ते मला सांगतात की आमच्या जागेवर बऱ्याच वर्षापासून इंग्रज काळापासून व त्यानंतरच्या काळामध्ये जागेवर आमची वडिलोपार्जित मालकी असताना व वारसान म्हणून आमचे नाव असताना सुद्धा काही एक एज्युकेशन सोसायटी सीतासावंगी येथील लोकांनी त्या जागेवर अवैधरित्या अतिक्रमण केला व त्यावर सुसज्ज इमारतीचे बांधकाम केले। त्याबाबत यांचे पूर्वज नामे प्रेमलाल चैतू उईके जे 2004ला मृत्यू झाले। त्यांनी यापूर्वी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बरेचदा पत्रव्यवहार केला होता। अशा प्रकारचे त्यांचे वारस मला सांगतात। या लोकांची भूमी खाजगी असताना सुद्धा त्या जागेवर संबंधित एज्युकेशन सोसायटीने बांधकाम कसा केला हा प्रश्न ते मला विचारतात। याबाबत मी ग्रामपंचायत कार्यालय सीतासावंगीला माहिती अधिकारात RTI ॲक्ट कलम 41B अंतर्गत माहिती विचारली, पण मला ती माहिती मिळाली नाही। संबंधित एज्युकेशन सोसायटीने ज्या इमारती बांधल्या त्यामध्ये संबंधित एज्युकेशन सोसायटीने जेव्हा लीजची प्रक्रियेसाठी प्रकरण दाखल केले त्यानुसार तहसील कार्यालयाच्या जाहीर प्रसिद्धी नोटिसानुसार आदिवासींनी त्यावर ऑब्जेक्शन घेतला व मी त्यांना सहकार्य केला। वारंवार तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेब आमच्या सुनावण्या घेत होते व त्या सुनावण्या होत असताना सुद्धा आम्ही आदिवासी सोबत जाऊन याच्यापूर्वीचे जे स्टॅम्प पेपर होते त्यावर प्रेमलाल चैतू उईके यांची जी स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी नसून त्यांची ती डुप्लिकेट स्वाक्षरी आहे अशा प्रकारचे बयान वारसांनी दिलेले आहे। व त्यानंतर हा प्रकरण काय झाला, कुठे माशी शिंकली, त्या लोकांनी एका राजकीय व्यक्तीवर व गावातील एका न्यायासीन व्यक्तीवर जो न्यायाच्या पदावर बसलेला आहे अशा व्यक्तीकडे आपले कागदपत्र दिले व त्याच्यावर विश्वास ठेवला। पण त्या व्यक्तीने त्यांची साईन वगैरे घेऊन कुठंतरी एज्युकेशन सोसायटीच्या मालकांसोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सेटलमेंट केलेला आहे अशा प्रकारची वार्ता त्या भागात पसरलेली आहे। अशा प्रकारचे आदिवासी लोक मला सांगितल्यामुळे मी त्या एज्युकेशन सोसायटीने तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे त्या भूमीच्या लीज घेण्यासंदर्भात जो प्रकरण दाखल केलेला आहे त्याचे सर्व कागदपत्रे 2018 पासून ते 2025 पर्यंत मागितलेले आहेत। या माहितीच्या विवरणात मी असे संबंधित जनमाहिती अधिकारीला अर्जाद्वारे माहिती मागत आहे की गाव सीतासावंगी, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथील गट नंबर 78 80 81 82 या गटाची लीज भाडे तत्वावर मिळविण्यासाठी संबंधित एज्युकेशन सोसायटीने जो अर्ज दाखल केला व त्या अर्जासोबत जे कागदपत्र प्रशासनामार्फत शासनात सादर केले त्या प्रकरणावर प्रसिद्धी नोटीस लागले, जाहीर सूचना लागल्या, त्यावर आक्षेप घेण्यात आले। त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे ती वस्तुस्थिती तपासण्यासाठी व ती वस्तुस्थिती दर्शक कागदपत्रेची फाईल मिळविण्यासाठी संपूर्ण कागदपत्रांची माहितीच्या अधिकार अधिनियमाअंतर्गत मिळविण्यासाठी व त्या माहितीवर सक्षम अधिकाऱ्यांकडून सही शिक्क्यानुसार माहिती मिळविण्यासाठी एक अर्ज आदिवासीच्या संमतीने मी दाखल केलेला आहे। त्या अर्जावर मला काय माहिती मिळते,
संबंधित एज्युकेशन सोसायटीने काही भ्रष्टाचार केला आहे का? संबंधित अधिकाऱ्याने प्रशासनिक काही अधिकाऱ्यांनी शासनाकडे खोटी माहिती पाठविलेली आहे का? हे यानंतरच्या व्हिडिओत मी आपल्याला नक्कीच कळवणार आहे. तेव्हापर्यंत जय सेवा, जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत.